बेळगाव कोर्टाच्या आवारामध्ये गुंड जयेश पुजारीला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि या घोषणा दिल्यामुळे वकिलांकडून त्याला मारहाण करण्यात आली आहे। गुंड जयेश पुजारीनं गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली होती। बेळगावमधून आपण ही बातमी पाहतोय। बेळगाव कोर्टाच्या आवारामधली ही बातमी। कोर्टाच्या आवारामध्ये गुंड जयेश पुजारीला मारहाण करण्यात आलेली आहे आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, त्यामुळे वकिलांकडून मारहाण करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्या सोबत आहेत। अक्षता, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि आता त्यांना कुठे घेऊन गेलेले आहेत पोलीस? बेळगाव न्यायालयात आज गुंड जयेश पुजारी याला हजर करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी पाकिस्तान समर्थनात घोषणा दिल्या, त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या वकिलांनी त्याला बेदम मारहाण केली। त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याची रवानगी एपीएमसी पोलीस स्थानकाजवळ केलेली आहे। गुंड जयेश पुजारी हा आरोपी आहे। त्याने गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। यावेळी त्याने या पाकिस्तानच्या समर्थनार्थ पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या। अक्षता, नक्कीच धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय बेळगावमधून।